नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, बघा आपण सतत 2 स्प्रे घेतले होते 10-10 दिवसाच्या अंतराने। तर पूर्ण कापूस प्लॉट आपला हा खराब झाला होता। पण बघा हा 2 स्प्रेमध्ये कापसाची क्वालिटी सुधारली आहे। लगातार 2 बघा कापूस पण फुटून असून शेंड्याला आपल्या चाल आहे। बघा चांगला कापूस फुटून आहे, शीताईचा कापूस आहे हा। तरी पण आपल्या शेंड्याला चांगली चाल आहे। शेतकरी मित्रांनो, बघा पूर्ण प्लॉट कसा आहे तर, आणि बघा पात्या येणं चालू झाले आहे आपल्या प्लॉटला। नवीन पात्या पहा जवळजवळ। बघा सततच्या पावसामुळे पूर्ण आपले प्लॉट खराब झाले होते शेतकरी मित्रांनो। तरी पण आता हे आपण फवारणीच्या नियोजनानं यांना आणला आहे। पूर्ण काळाकट्टा प्लॉट आला आहे आपला हा। त्याला 3 खताचे डोस कंप्लीट झाले आहे आणि 5 फवारण्या कंप्लीट झाल्या आपल्या या प्लॉटला। तर मागं पूर्ण खराब झाला होता या प्लॉट। तर बघा आता कशा प्रकारे प्लॉट आहे तर आपल्या ह्या बघा चांगला पाता पण निघलाय झाडाला आणि बोंड लागणं चालू आहे नवीन। बघा हे नवीन बोंडाची साईज पण ठीक आहे या व्हेरायटीची। चला आता हा एक आपला प्लॉट झाला आहे। समोरच्या प्लॉटमध्ये आपण चालत आहोत। इकडं बघा पाटाची जागा, पाटामध्ये पूर्ण प्लॉट बसून गेला होता पावसाने। आणि हा बघा इकडे चढावरची जागा आणि कापूस फुटून आहे। बघा आता आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये चाललो आहे। बघा आपला हा दुसरा प्लॉट आला आहे। इथून हा एक झाला, इथून आता हा धुरा चेंज। बघा हा प्लॉट पण आपण ह्या 2 कंटिन्यू स्प्रेमुळे सुधारला आहे। चला तुम्हाला याला पण पुढे दाखवत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपले कोणते 2 स्प्रे आपण लगातार घेतले तर शेतकरी मित्रांनो, मागच्या फवारणीमध्ये आपण क्युबिको, ज्याच्यामध्ये 2 कंटेनवाला घेतलं होतं क्युबिको क्युबिकोमध्ये डायफेनथुरान आणि डेंटिफुरान असे 2 कंटेन आहे। आणि त्यानंतर आपण या स्प्रेमध्ये पुलिस आणि आशाटामाप्राइडचा स्प्रे दिला आहे। आणि त्याच्यासोबत एक चिलेटेड मायक्रोन्यूटन घेतलं होतं या स्प्रेमध्ये, आणि फ्लेमिग्रो नावाचं फ्लॉवरिंगवालं औषध घेतलं होतं। आता हा दुसरा स्प्रे करून 4 ते 5 दिवस झाले आहे फक्त शेतकरी मित्रांनो, आणि पहिला स्प्रे करून 15 दिवस झाले आहे कंप्लीट। आणि मागच्या ज्यात आपण एक बुरशीनाशक घेतलं होतं कस्टोडिया, आणि त्याच्यासोबत आपण एक टॉनिक म्हणून हे घेतलं होतं टाटा बार। तर बघा हा 2 फवारण्याच्या याच्यामुळे झाडाची क्वालिटी कशी बनली आहे तर 2 सततचे लगातारचे स्प्रेमुळे आपल्या प्लॉटमध्ये कापूस पण बहुत सारा फुटून आहे। तरी पण झाडाची क्वालिटी तुम्ही डोळ्याच्या समोर पाहू शकता 2 स्प्रेमध्ये। चला तुम्हाला समोर पण प्लॉट दाखवतो कसा फुटून आहे अंदरून, आणि झाडाची क्वालिटी पण कशा प्रकारे बनली आहे। आज कापसाची उंची 4 फूट आहे आज रोजी, पण पूर्ण खराब झाला होता मागच्या सततच्या पावसामुळे। बघा काही झाडं रिकवर नाही झाले आहे, पण बहुतसे झाडं 80% झाड रिकवर झाला आहे। आणि पण पहिले पण बोंड आपल्या प्लॉटला 20-25 बोंड होते शेतकरी मित्रांनो। आता त्याच्यातले 5-6 फुटले आहे। बघा हे झाडाला पण 25-30 बोंड होते आणि आहे, पण ते आता ते फुटणं चालू झाले। तर बघा आता कशा प्रकारे हा प्लॉट आहे तर कापूस फुटला आहे शेतकरी मित्रांनो। 4-8 दिवसात त्याची हार्वेस्टिंग शीताई होऊन जाईल आपली या प्लॉटची। हा 2 फवारण्यामुळे आपल्याला झाडामध्ये बहुतसा बदल झाला आहे। पूर्ण प्लॉट पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आला आहे तर शेतकरी मित्रांनो। आणि कापूस पण बहुत जास्त प्रमाणात फुटून आहे, त्याच्यामुळे झाडाला डिरा घ्यायला बहुत प्रॉब्लेम होत होता। तर म्हणून आम्ही हे 2 स्प्रे दिले, आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये आणखी एक स्प्रे या प्लॉटला देणार आहोत आम्ही। त्या स्प्रेमुळे फायदा एक होणार आहे आपला, का हे जे पाते झाडाला येऊन राहिले आहे नवीन, यांचं बोंडात लवकरात लवकर रूपांतर होईल त्याच्यासाठी। तर बघा एका झाडावरती 40-50 पाते येऊन आहे नवीन। बघा तुम्हाला दिसत आहे शेंड्यावरती
आणि साईडला पण चालू झाले आहे फुटवे. तर त्या जोपासना झाडावर चांगल्या प्रकारे व्हावं याच्यासाठी आपल्याला एक स्प्रे देणे आहे नंतर. तर त्या स्प्रेमध्ये आपण सस्त्यामध्ये कीटकनाशक नॉर्मलीमध्ये घेऊ शकता. तर ते कीटकनाशक आपण तपूज, अदामा कंपनीचं तपूज घेऊ शकता. एक तर तुम्ही तपूज किंवा आशा टाप घेऊ शकता. त्याच्यासोबत आपण एक बोंडअळी यावं नाही आपल्या प्लॉट्समध्ये याच्यासाठी आपण एक प्रोपेक्स सुपर किंवा इमावेक्टिन किंवा डेनिटॉल जे तुम्हाला सोयीस्कर मारण्यासाठी वाटते ते घेऊ शकता. तर आपण जर आगाचा विचार केला तर आपण डेनिटॉल आणि प्रोपेक्स सुपर याने शरीराची थोडी जडजड होते. ते न घेता आपण इमावेक्टिन पण घेऊ शकतो त्या स्प्रेमध्ये. आणि त्याच्यासोबत आपल्याला एक विद्रव्य खत टाकायचं आहे. सध्याची क्वालिटी जर तुमची चांगली राहील, पिंगट नाही पडली, तर आपण 28-28-0 टाकू शकतो. किंवा मग आपण हलकी पिंगट झाली आहे तर 052-34 पण टाकू शकतो. तर आपण त्याच्यामध्ये बोरान एक ॲड करायचं आहे आपल्याला. बोरान आणि मॅग्नेशियम 20 ग्रॅम एका पंपासाठी, 100 ग्रॅम एका पंपासाठी मॅग्नेशियम. अशा प्रकारे आपण तो स्प्रे देऊ शकतो. आणि झाडाची क्वालिटी पाहून आपले स्प्रे चालू राहील. जर झाडाची क्वालिटी पूर्ण डाऊन झाली तर आपण स्प्रे बंद करणार आहोत. पण जिथपर्यंत क्वालिटी चांगली आहे तिथपर्यंत स्प्रे होत राहील आपल्या या प्लॉटला. पाहू शकता तुम्ही प्लॉट कशा प्रकारे आला आहे तर. आणि कसा वाटला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, लाईक शेअर करा.